पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे। राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आपल्याला काही बोलायचं नाही, कोणत्या न्यायालयातले न्यायाधीश असतील त्यांच्याबद्दल आपल्याला व्यक्ती म्हणून बोलायचं नाही, पण ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे त्याच्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे। 10 जानेवारी 2024 ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निकाल दिला। हा निकाल नार्वेकरांनी बेकायदेशीर दिलाय असा ठाकरे गटाचा आरोप आहे आणि म्हणून आपली बाजू लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ठाकरे गटाने जनता न्यायालयाचं आयोजन केलं, ज्यात वकील असीम सरोदे देखील उपस्थित होते। याच जनता न्यायालयात असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकरांचा निर्णय बेकायदेशीर आहे हे पटवून द्यायला त्यांनी काही महत्त्वाचे युक्तिवाद केले। ते युक्तिवाद काय पाहूयात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल हा कशा प्रकारे संविधानिक मूल्यांना राखून दिला गेलेला नाहीये हे स्पष्ट करायला असीम सरोदेंनी पक्षांतर बंदी कायदा लोकांना समजावून सांगितला। 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याचं स्पष्ट नाव आहे पक्षांतर बंदी कायदा। पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्यासाठीचा कायदा असं काही त्याचं नाव नाही। यामध्ये संविधानिक नैतिकता आणण्याचा जो प्रयत्न राजीव गांधींनी 1985 साली केला की लोक कोणत्याही पक्षातून उठून कधी पण कोणत्या पक्षात जात होते, त्यामुळे अस्थैर्य निर्माण होत होतं आणि राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये आणि राजकीय पक्ष चालवणाऱ्या लोकांना सतत वॉचमनची भूमिका करावी लागू नये, विश्वासार्हता असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे, आपल्या पक्षाची एकनिष्ठा असली पाहिजे, ज्याच्यामुळे तो एक कमी महत्वाचा असलेला विषय बाजूला राहील आणि महत्वाचा विषय म्हणजे राज्य प्रशासन ते चांगल्या प्रकारे चालवता येईल। या उद्देशाने पक्षांतर बंदी कायदा 1985 साली अस्तित्वात आला। यानंतर असीम सरोदेंनी दुसरा मुद्दा मांडला तो खरा पक्ष राजकीय पक्ष असतो, विधिमंडळ पक्ष हा केवळ 5 वर्षासाठी अस्तित्वात असतो असा युक्तिवाद मांडत या सत्ता संघर्षात उद्धव ठाकरेंची बाजू किती भक्कम होती हे सरोदेंनी पटवून देण्याचा प्रयत्न केला। ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे ती जननी आहे त्या पॉलिटिकल पार्टीची, सगळेजण जे अस्तित्वात असतात ते त्या राजकीय पक्षाचे सदस्य असतात आणि लेजिस्लेचर पार्टी जी आहे विधिमंडळ पक्ष आमदारांनी निवडून आल्यावर तयार झालेला विधिमंडळ पक्ष असतो। विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे 5 वर्षाचं असते, कारण की 5 वर्षानंतर ते लोक बदलतील, काही जण पुन्हा निवडून येतील, पण नवीन विधिमंडळ पक्ष तयार होईल। त्यामुळे विधिमंडळ पक्ष ही अस्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे आणि म्हणून कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्व नाही, जो मूळ राजकीय पक्ष आहे त्याला महत्व आहे। असीम सरोदेंनी तिसरा मुद्दा मांडला तो म्हणजे 1/3 आमदारांचा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सगळे आमदार एकाच वेळी गेले नाहीत, ते टप्प्याटप्प्याने गेले, म्हणून त्यांना संरक्षण मिळूच शकत नाही असा युक्तिवाद असीम सरोदेंनी केला। 2/3 लोक जर बाहेर गेले तर त्यांना संरक्षण मिळू शकते, त्यांनी गट स्थापन केला तर किंवा विलिनीकरण केलं तर, परंतु एकनाथ शिंदेसह गेलेले सगळेजण हे 2/3 संख्येने गेले का हा प्रश्न महत्वाचा आपण विचारला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 2/3 संख्येने ते गेले नाही, ते पहिले 16 जण गेले। त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं, आमिष दाखवले, दबाव टाकला, त्यांचे फाईल तयार होते, त्यांना भीती दाखवली आणि काही जण सुरतला जाऊन त्यांना मिळाले, काही जण गुवाहाटीला जाऊन मिळाले आणि तसं करून ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये पण काही जण खूप जास्त वल्गना करणारे जे शिवसेनेसोबत होते ते सुद्धा जाऊन त्यांना मिळाले। अशा प्रकारे ते 38 ते 40 जण झाले। हे सगळेजण 2/3 मेजॉरिटीनी बाहेर पडले नाही, त्यामुळे त्यांना कोणतंही कायद्याचं संरक्षण नाही, ते अपात्र आहेत। असीम सरोदेंनी आपली बाजू मांडताना थेट अध्यक्षांच्या अधिकारावरही भाष्य केलं। अध्यक्षांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य यांच्याबद्दलही सरोदेंनी उहापोह केला। सर्वोच्च न्यायालयाने तो नैतिकतेचा टेंबा लावून असं सांगितलं की आम्ही हा निर्णय घेणार नाही, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे। म्हणजे एक प्रकारे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर अधिकार आहे आणि संविधानिक अधिकार आहे हा निर्णय घेण्याचे, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा असं सांगताना ज्या गोष्टी जाहीर केलेल्या आहेत त्या सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टच्या या सगळ्या निर्णयाचा त्यांना अधिकार अपात्रतेचे तुम्ही वापरा आणि तुम्ही अपात्र म्हणून जाहीर करा हे सांगितलं विश्वासाने, त्याचा विश्वासघात सुप्रीम कोर्टाचा कसा केलेला हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे। कायद्याचा अर्थ कसा काढायचा याबाबतही असीम सरोदे यांनी भाष्य केलं। राहुल नार्वेकरांनी कायद्याचा कसा चुकीचा अर्थ काढला हेही असीम सरोदे यांनी पटवून दिलं। जसा कायदा सांगितलेला आहे तसाच कायदा, ज्या शब्दात म्हटलेला आहे ना तसाच कायदा,
त्याचा काही अर्थबिर्थ काढायचा नाही. समजा त्याच्यातून काही कळत नसेल तर मग त्या कायद्याचा उद्देश काय, रिझन आणि ऑब्जेक्टिव्ह असं आम्ही त्याला म्हणतो, की तो कायदा करण्याचा उद्देश काय तो लक्षात घ्यायचा आहे. मग आता पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश काय आहे? पक्षांतर थांबवणं हा उद्देश आहे, पक्षांतर कोणी करू नये हा उद्देश आहे. त्याच अर्थाने त्याचे अर्थ काढले गेले पाहिजे कायद्याचे. या व्यतिरिक्त भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून झालेली निवड, पक्षांतरबंदी कायद्याचा वापर असे अनेक संदर्भ देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कशा प्रकारे चुकीचा निर्णय दिला हे ठाकरे गटाच्या बाजूने पटवून देण्याचा प्रयत्न असीम सरोदे यांनी केला. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.